सर्वांना हवाहवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे रंगपंचमी। रंगपंचमी हा सण येतो फाल्गुन कृषी पंचमीला। या दिवशी सर्व लोक रंग खेळतात, एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात, नाना विविध रंगांची उधळण करायची आणि एका आगळ्या वेगळ्या स्वानंदाच्या रंगात रंगून जायचे। हे साधायचं असतं या सणाच्या साजरेपणात। रंगपंचमीच्या दिवशी लहान यांचा उत्साह तर अगदी पाहण्यासारखा असतो। पनवेलमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांमध्ये अक्षरशः न्हाऊन गेले होते। रंगपंचमी हा सण केवळ चिमुकल्यांपुरता नसून ते वृद्धांपर्यंत देखील असतो। रंगपंचमीच्या सणा दिवशी वृद्धांचा देखील आनंद पाहण्यासारखा असतो। मोठ्या उत्साहात सर्व स्तरातील नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद घेतला। मात्र रंगपंचमी खेळताना, दुसऱ्याला रंग लावताना आपल्या त्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल, त्याला आनंद होईल हेच पाहायला हवे। नैसर्गिक रंग खेळायला हवेत, नवे बाजारी रासायनिक रंग खेळणे अत्यंत धोकादायक आहे, हे समजून घ्यायला हवं। आपण प्रत्येकानेच आपले आवडते छंद, कला, नैपुण्य, अप्रतिम रंग भरून आपले जीवन हे रंगतदार बनवायला हवं। हाच रंगपंचमी या सणामागचा संदेश आहे। रंगपंचमी हा सण वैरभाव, आकस दूर करणारा, तसेच बेरंगी जीवनाला रंगीन बनवणारा सण आहे। त्यामुळे कर्नाळा टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।